ज्या वेळेला आम्ही ही रॅली सुरू केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की भिडेवाडाची जी वास्तू आहे ती अतिशय जीर्ण अवस्थेत आलेली आहे आणि हिच्याकडे कुणाचं लक्ष नाहीये। या रॅलीच्या अनुषंगाने आम्ही मग भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचा लढा सुरू केला आणि हळूहळू प्रत्येक गावात जाऊ ठिकठिकाणी जनजागृती करून समाजामध्ये याची माहिती देऊन तो लढा मोठा करत करत गेलो आणि या निमित्ताने या लढ्याच्या निमित्ताने आम्ही साधारणतः 5,000 गावांमध्ये प्रवास केला आणि तिथे जनजागृती केली। मोठ्या संख्येने लोक तिथे यायला लागले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मग सरकारसोबत श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत बोलून आम्ही ती वास्तू जी दुकानदारांच्या ताब्यात होती ती सोडवून आणण्याकरता आणि तिथे राष्ट्रीय स्मारक निर्माण व्हावं याकरता 50 करोड रुपयाची निधीची मागणी केली आणि सोबतच त्या जी ठिकाणी किरायदार होते त्यांची कोर्टामध्ये केस सुरू होती। ती जी केस आहे जी 2011 पासून सुरू होती ती परत एक वेळा सुरू करावी याकरता आग्रह धरला। शेवटचा जो निर्णय झाला हा सगळ्यांना माहिती आहे। आता त्या ठिकाणी भिडेवाड्याचं कामकाज तिथे सुरू झालेलं आहे। चला पुणे, चला पुणे, चला पुणे।